झी 24 तास एक पाऊल पुढे. लग्न टिकवणं जास्ती अवघड झालंय हल्ली असं वाटतं का? तुम्हाला का सतत विवेक बुद्धी आणि भान असेल तर काही कठीण नाहीये. बेसिकली तुम्ही जर का प्रत्येक वेळी आरेला कार्य केलं तर मग कुठचंही नातं टिकणार नाहीच. मला एक गोष्ट मांडायला आवडेल की तुम्ही मगाशी म्हणालात की प्रेम म्हणजे प्रेम असतं हे सांगताना नेमकं प्रेम काय असतं. आजकालच्या जनरेशनचं असं म्हणणं आहे की प्रेम हे साधारण सध्या चायनीज मार्केट सारखं आहे, चायनीज वस्तूंसारखं आहे, जे दिसायला खूप छान असतं पण गॅरंटी नसते त्याची. आणि विलासशी बोलताना मागे मला त्यांनी सांगितलं होतं की हा विषयावरती त्याच्यावरती 2 लाईन सुचल्या होत्या की आजकाल जे वाढतं घटस्फोटांचं प्रमाण आहे तर त्याच्यामध्ये काही लोकांचं असंही म्हणणं आहे की आम्ही दूर आहोत पण आम्ही खुश आहोत. त्याच्यावरती एक वाक्य सुचलं मला. ते असं होतं की ह्या प्रेम म्हणजे प्रेम असतं याच टाईपचं वाक्य आहे ते की दुनिया म्हणते वेगळं होऊ नका अवलक्षण असतं. दुनिया म्हणते वेगळं होऊ नका अवलक्षण असतं. वेगळं राहूनही एकमेकांवर प्रेम करत राहणं फार विलक्षण असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं सेम असतं. आपल्या चित्रपटामध्ये हा मुद्दा पुन्हा पुन्हा मांडला आहे आणि पल्लवी जोशी या अभिनेत्रींनी अतिशय सुंदर काम केलं आहे. आणि ती विचारते की नाती टिकवणं एवढं अवघड असतं का? आणि कोणतंही जुळवलेलं नातं हे कागदावर जुळतं का आणि कागदावर तुटतं का? कागदावर जुळतं कधी? लग्न होतं तेव्हा कागदावर लिहिलं जातं या माणसाचं लग्न या बाईशी झालेलं आहे. आणि जेव्हा घटस्फोट होतो तेव्हा सुद्धा असंच लिहिलेलं असतं की आता हे नवरा बायको नाहीत. पण तेव्हा नातं संपतं का? अनेक आठवणी असतात, मुलं असतात, कधी कधी अनेक गोष्टी अशा असतात ज्या एकत्र केलेल्या असतात, अनेक आठवणी असतात. त्यामुळे ते नातं संपत नाही, ते कुठेतरी तुमच्या मनात तसंच राहतं. प्रेम असतं का नसतं? असतंच की. ज्या माणसावर कधीतरी आपण जीवापाड प्रेम केलेलं असतं ते घटस्फोटानंतर लगेच तुटणं फार अवघड असतं. त्यामुळे सगळी नाती ही खूप स्पेशल असतात. माझा अनुभव असा आहे, 2 वर्ष फॅमिली कोर्टात जज म्हणून काम केलं आहे. त्यामुळं बऱ्याच घटस्फोटाच्या वेळेस नवराही रडतो आणि बायकोही रडते मुलांचा सांभाळ करण्यासाठी. तर मला प्रकर्षाने एकच गोष्ट जाणवली की एकत्र कुटुंब पद्धती याचा ऱ्हास झाल्यामुळं कदाचित ते डिव्होर्सचं प्रमाण वाढलं आहे. कारण शेअर करताना राग, इच्छा, भावना जॉईंट फॅमिलीत शेअर होऊ शकते. फक्त नवरा बायको एकटेच राहिले घरात तर हा प्रश्न जास्त वाटतो असं मला आढळून आलं फॅमिली कोर्ट. अगदी 2 जण राहायला लागले तिथे तर मला तर माझ्या मते वाट लागली अक्षरशः की फक्त 2 जण राहतात. आणि अगदी खरं सांगते, सायकोलॉजिकली विचार करून बघा, सतत नवरा बायको 2 जण राहतात, कंटाळा नाही येत का एकमेकांचा? येतो सायकोलॉजिकली त्याचा कंटाळा येतो. तुम्हाला बाहेरची दुनिया लागते, सगळी घर लागतं, त्याच्या भोवतालची माणसं लागतात. आणि मी पाहिलं की थोड्या वेळाने असं वाटतं की नाही चल मग तू तुझ्या कामाला बिझी हो, मी माझ्या कामाला जाते. आणि 8 दिवसांनी जर परत एकत्र आले तर त्यांचं प्रेम दुप्पट झालेलं असतं. मला म्हणायचं असं की ती ही जी प्रत्येकाची स्पेस म्हणून जी आहे ना, त्या स्पेसचा अर्थ मला कळत नाही. तर तुमच्या नव्या पिढीने मला समजावून सांगितलं किंवा जुन्या पिढीला त्याच्याबद्दल काय वाटतं हे सांगितलं तर ऐकायला आवडेल मला. ते ज्या लग्न झाल्यानंतर ज्याचे मुलीचे आणि मुलाचे आई वडील ढवळाढवळ करतात ते घटस्फोट होतात. पण बरेच समजूतदार पण आता लोक असतात नाही का. आपण आता मी पाहिलंय म्हणून जाते, मृणालची सासू तिच्या मुलाचे जे काही लाड करत असते. म्हणजे मुलगा आता हिच्याकडे राहायला आला तर पुण्याहून फोन येतो, पार्सल पाठवून द्या, आम्हाला करमत नाहीये. तिला मुलाला पुण्याला पाठवायला लागतं तिचं करिअर नीट व्हावं याच्यासाठी. तिच्या सासूसाऱ्या मला वाटतं अगदी तान्हा असल्यापासून त्याला सगळा सांभाळलेला आहे. आणि आमच्या चित्रपटात सुद्धा एक अशीच सासू आणि दाखवण्याचा प्रयत्न केलेला. तिने माझ्यासाठी जो लिहिला तो इतका गोड आहे की ज्या वेळेला या नवरा बायकोंच्या मध्ये काही भांडण होतं म्हणू आपण, तर मी मुलाची नाही बाजू घेत, मी सुनेची बाजू घेते. कोणाची बाजू बरोबर आहे? नाही, तुझं बरोबर आहे, मी तुझ्या बरोबर राहीन, मी नातींचं सगळं करेन, मी तुझ्या बरोबर राहते. अशा सासवा किती बायकांनी अनुभवल्या आहेत की ज्या मुलाची चूक आहे असं म्हणतात जेव्हा मुलाची चूक असते तेव्हा, आणि सुनेची बाजू घेतात. हा, तुम्ही तुमचे अनुभव सांगा ना प्लीज.
मला या बाबतीत बोलायला नक्कीच आवडेल, कारण त्या बाबतीत मला खरंच मी लकी मानेन की आमचं कधी समजा इन केस डिफरन्स ऑफ ओपिनियन म्हणावे तसे कधी झाले तर विलासची जर चूक असेल तर डेफिनेटली माझ्या सासूबाई नक्कीच म्हणतील की हो विलास तू चुकतोयस, स्मिता बरोबर आहे म्हणून. झी 24 तास एक पाऊल पुढे.